लोकसभेला इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी जिंकली महाराष्ट्रात तर त्यावेळी आयोगावर आक्षेप घेतला जाते आणि विधानसभा हल्लीची नाही, लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळे झाले. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास गेल्या काही दिवसामध्ये फार घसरलेला आहे. ते गोंधळले आहेत त्या नवीन सरकारमुळे. राहुल गांधी यांचं जर विधान पुराव्यासह त्यांनी ऐकलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मला असं वाटतं की त्यांच्यावरती चांगला उपचाराची गरज आहे. राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये सुद्धा 50 ते 60 लोकसभा मतदारसंघाचा घोटाळा झाला, त्याच्यामुळे मोदी हे प्रधानमंत्री होऊ शकले. हे राहुल गांधीचं विधान देवेंद्र फडणवीस हे सोयीस्कररित्या त्यांनी ऐकलेलं दिसत नाही आहे. 50 ते 60 लोकसभा मतदारसंघात यांनी घोटाळा केलेला आहे. जयपूर ग्रामीणची जागा शेवटच्या फेरीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार चोपडा हे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत जिंकलेले होते चांगल्या मतांनी. तिथे मतमोजणी बंद करण्यात आली आणि पोस्टल बॅलेटचा घोटाळा करून भाजपच्या उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला. अमोल कीर्तीकरांचंही तेच झालं. अशा 50 जागा शेवटच्या तासाभरामध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देशाचे प्रधानमंत्री झाले. हे फडणवीस यांना पक्क माहिती आहे, पक्क. त्याच्यामुळे ते चोरांची बाजू चोर घेणारच. रावसाहेब, आज तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिलं आहे आणि माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा ठाव ठिकाणा काय या बाबतीतली विचारणा केलेली आहे. समजा जर तो कळला नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याची ही तुम्ही तयारी दर्शवलेली आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही, देशाचे उपराष्ट्रपती मी मानतो अजूनही उपराष्ट्रपती आहेत, कारण नवीन उपराष्ट्रपती नेमले जातात. त्याच्यामुळे ते काळजीवाहू उपराष्ट्रपती असायला पाहिजे. कुठे आहेत ते? गेल्या साधारण 20-25 दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही, त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही. ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं, त्यांची प्रकृती कशी आहे, याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली आहे. ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले, ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. या देशामध्ये चीन आणि रशियाचा पॅटर्न लागू झाला आहे का, की आपल्याला नको असलेल्या माणसांना गायब करायचं? हा पॅटर्न लागू झाला असेल तर आम्हाला त्याबाबत सरकारनं माहिती द्यावी. जे आमच्या विचाराच्या विरोधात बोलतील, वागतील, कृती करतील त्यांना आम्ही गायब करू, जसं चीनमध्ये होतं, रशियामध्ये होतं. कुठे आहेत? 21 जुलैला मी पत्रात लिहिलं, 21 जुलैला ते सभागृहात आले धनखड. त्यांनी कामकाज सुरू केलं. मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यामध्ये शाब्दिक झटापट झाली ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवर. त्यानंतर हाऊस दिवसभरासाठी तहकूब झालं साधारण. म्हणजे त्यांची प्रकृती उत्तम होती. आम्ही ओळखतो धनकरांना. सायंकाळी 6 वाजता राजीनामा देतात आणि तेव्हापासून त्याचा थांगपत्ता लागत नाही, आता पत्ता लागत नाही. लापत्ता होतात, बेपत्ता होतात. देशाचा इतका मोठा महत्त्वाचा संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी की आमचे उपराष्ट्रपती सुखरूप आहेत, ते ह्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता. आज या क्षणी जगदीप धनखड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही. ते हाऊस अरेस्ट आहेत का, त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलं आहे का, काय झालं आहे? या देशाचा नागरिक म्हणून, एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले. राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी त्यांना प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन आलो उपराष्ट्रपतीच्या, पण आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांच्याशी आमची चर्चा झाली. कपिल सिब्बल यांनी हा प्रश्न उचलला आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हरवलेल्या किंवा बेपत्ता व्यक्तींसंदर्भात एक हॅबियस कॉर्पस नावाचा एक अर्ज असतो की हे कुठे आहेत, तो हॅबियस कॉर्पस आम्हाला करावा लागेल. पण रावसाहेब, तुम्हाला काय वाटतं की असं का होतं आहे धनखडांच्या बाबतीत? असं काय त्यांच्या काहीतरी किंवा असं ते काय नक्कीच ज्यामुळे
ते आता हळूहळू तुमच्यापर्यंत माहिती येईल. धनखड यांना राजीनामा देण्यासाठी का जबरदस्ती करण्यात आली? अहो, आपली साधी नोकरी सोडताना माणूस 100 वेळा विचार करतो. साधी नोकरी सोडताना ते तर देशात उपराष्ट्रपती पद आहे. कोणी प्रकृतीच्या कारणास्तव सोडतं का उपराष्ट्रपती पद? तुमच्याकडे काय माहिती आहे? माझ्याकडे भरपूर माहिती आहे आणि मी योग्य वेळी देईनच. तुम्हाला माहिती आहे, मी माझी माहिती कधी दाबून ठेवत नाही. बोले. ठीक आहे. 160 जागा संजय जिंकण्याचा गायकवाडांनी फोटो जे आहेत बाळासाहेब ठाकरेंचे सगळे फोटो गायब केले पोस्टरवरचे, कुणाचाही फोटो ठेवलेला नाहीये. ही नाराजी आहे की सगळे त्या बॉक्सिंगच्या मारहाणीवरून एकनाथ शिंदेने त्यांना झापल्यानंतर? मला माहित नाही. 300 सांसद आज संसद से चुनाव आयोग की तरफ मार्च करने वाले हैं. हालांकि दिल्ली पुलिस का कहना है कि अनुमति नहीं दी गई है. इस बीच ये खबर आई कि आयोग ने 30 लोगों को मिलने की अनुमति. बात ऐसी है कि हम सब लोग 307